रायगड 40+ प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. रायगड क्रिकेट समालोचन असोसिएशनच्या संयुक्त माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. फार चांगला या ठिकाणी खेळ पाहायला मिळते. खरं तर या खेळाडूंनी बऱ्याच वर्षाचा क्रिकेटचा अनुभव आणि त्या अनुभवाची अग्निपरीक्षा अगदी 40 ओलांडल्यानंतर देखील कायमस्वरूपी आपल्याला या क्रीडांगणावरती पाहायला मिळते. ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांना 18 पगड जातींना एकत्रित करून स्वराज्य स्थापनेची संकल्पाची मूठ या ठिकाणी आखली आणि त्याच पद्धतीनं या ठिकाणी आपण पाहतोय वीर मराठा जोहे पेन संघाविरुद्ध 2 हात करताना 1 सॉल्युशन कोरलाई मुरुड संघ कशा पद्धतीनं धावसंख्या उभारण्यासाठी प्रयत्न केले जाईल. आपण पाहतोय वीर मराठा जोहे पेन संघाला अनेक मान्यवर या ठिकाणी समर्थन या ठिकाणी करतात. त्या सर्व मान्यवरांचं आपण या स्पर्धेमध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत करूया. आम्ही त्यांना विनंती करतोय आपल्या व्यासपीठावरती आपण स्थानापन्न व्हा. मॅच या ठिकाणी ऑन होतीये गोलंदाजीच्या पटलावरती, ज्यानं अनेक मैदानावरती चांगला खेळ प्रदर्शित केला आहे आणि या मॅच मध्ये त्याला पहिल्या षटकासाठी आमंत्रित केलं जात आहे. नरेश सावंत यांना गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे. मागच्या मॅच मध्ये काय चांगली कमालीची गोलंदाजी केली होती या खेळाडूंना. क्षेत्ररक्षणाच्या प्रतिबंधामध्ये षटकामध्ये इकॉनॉमिकल अवरेजची गोलंदाजी अपेक्षित असते, मात्र त्याच्यावरती या ठिकाणी टाकलेली जबाबदारी कशा पद्धतीनं पेलतोय, कारण मागच्या मॅच मध्ये तितकी जबाबदारीनं फलंदाजी सार्थक ठरवली होती. तो खेळाडू ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय उजव्या हाताचा. वेगळ्या स्वरूपात नेलं जाईल. कशा पद्धतीने पहिली विकेट गेल्यानंतर बॅटिंग करणाऱ्या 1 सॉल्युशन कोरलाई मुरुड संघाच्या धावफलकाला एका वेगळ्या स्थानावरती पोहोचवलं जाईल. घेतलेला निर्णय यशस्वी होणार की अंगलाट येणार, ती सध्याची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजानं अगदी चोख काम केलंय पहिल्या चेंडूवरती. डाव्या हाताचा खेळाडू ऑन स्ट्राईकला पाहायला मिळतोय, तर उजव्या हाताचा गोलंदाज मैदानावरती पाहायला मिळतोय. क्रिकेटचं हे रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय खारघर नगरीमध्ये, ज्याला नवी मुंबईच्या क्षेत्रामधील नवी मुंबईच्या विभागामधील सुसज्ज असं शहर संबोधले जातं. आणि त्या सुसज्ज शहरामध्ये हे क्रीडा नगरीमध्ये असलेल्या 40+ ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळते. खूप सुरेख चेंडू डाऊन द लेग साइड हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डाव्या एसटीवरचा हा चेंडू अगदी शरीराचा वेध घेणारा एसटी रक्षकाकडे जाताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची होती या ठिकाणी सांगता. धावसंख्येला या ठिकाणी करायचंय प्रसरण, मात्र त्या धावसंख्येला केलंय आकुंचन गोलंदाजांना. 2 चेंडू फेकलेत. पहिल्या चेंडूवरती झेलबादेच्या स्वरूपाने खेळाडूला बाद व्हावं लागलं आणि दुसऱ्या चेंडूवरती या ठिकाणी फटका एक्झिक्यूट करण्यापासून थांबवलं आणि निर्धाव चेंडूची केली जाते सांगता. एसटी रक्षकांना क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना फार चांगली सजवली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू 2 क्षेत्ररक्षकांना भेदून सीमा रेषेच्या पलीकडे 1 सॉल्युशन कोरलाई मुरुड संघाच्या धावफलकावरती येत आहेत. 4 धावा.
धावसंख्या पुढे सरकली जाते 4 अंकांवरती. ज्या ज्या वेळेस डाव्या हाताचे फलंदाज आक्रमण करतात त्या वेळेस धावफलकाला आकार मिळाला जातो आणि संघाच्या धावफलकाला एका उच्च स्थानावरती नेऊन ठेवण्याचं पाहायला मिळतं. पहिले 2 चेंडू आले निर्धाव, तिसऱ्या चेंडूवरती आला चौकार आणि 2 खेळाडूंदरम्यान झाली या चर्चा. येणारे पुढील 3 चेंडू कशा पद्धतीने खेळायचे, येणारे 3 चेंडू आक्रमण करायचं की धावसंख्येला मोठ्या स्थानापर्यंत न्यायचा. चेंडूच्या मेरिटनुसार हा फटका 2 क्षेत्ररक्षकांना भेदून पॉइंट सीमा रेषेच्या पलीकडे येतोय. या डावातील दुसरा दणदणीत चौकार. पहिले 2 चेंडू निर्धाव, त्यानंतरचे तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवरती सलगचे 2 चौकार. हेच मित्रांनो सातत्यपूर्वक खेळाचं प्रदर्शन आहे. मागच्या मॅच मध्ये काय चांगल्या दर्जाचं क्रिकेट त्यांनी खेळलं होतं. 15 चेंडू खेळले होते आणि 29 धावसंख्येची नाबाद खेळी साकार केली होती. त्याचंच प्रत्युत्तर या मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. 2 चेंडू फेस करत असताना 8 या धावसंख्येवरती वैयक्तिक असताना चेंडूला फेकून दिला. डीप मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे येतो यावेळेस षटकार. सुरुवातीच्या 2 चेंडूंवरती निर्धाव चेंडूची सांगता केल्यानंतर असं वाटलं होतं इकॉनॉमिकल ॲव्हरेजचं हे षटक येईल, कमी धावगतीचं हे षटक येईल. मात्र तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवरती सलगचे 2 चौकार आणि या चेंडूवरती आलेला दमदार षटकार एकूण धावफलक जाऊन पोहोचेल 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. खोलवर टप्प्याचा चेंडू, ड्राईव्हचा फटका मिडॉनच्या दरम्यान. निर्धाव चेंडूच्या सहाय्यानं पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या पोहोचली 2 चौकार एका षटकाराच्या मदतीनं 1 बाद 14 या अंकांवरती. खरं तर सुसज्ज असं हे क्रीडांगण. जसजसं संदीपजी पाटील सर गावाचं शहरामध्ये रूपांतरण होतं आणि शहराचं वाढता विकास होतो त्यावेळेस मैदानही कमी आम्हाला पाहायला मिळतात. कारण त्यावेळेस अनेक बिल्डर गावाच्या आजूबाजूला विकास कामाच्या माध्यमातून येताना पाहायला मिळतात. कारण बरेच लोक गाव सोडून शहरामध्ये येतात. शहराच्या मध्ये आपल्या व्यवसायाच्या निमित्तानं, कोण कामधंद्याच्या निमित्तानं येतो आणि त्यावेळेस घर शोधलं जातं आणि ते घर शोधण्याच्या माध्यमातून गावाचं हे विकास होत असतो. आणि तेच आज नवी मुंबईचं होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. नवी मुंबईमध्ये जागा कमी पडतीये म्हणून आता 3री नवी मुंबई करण्याचं काम आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्या अनुषंगानंच नवी मुंबईला आज मुंबईसारखं उपयुक्त अशी मागणी होताना पाहायला मिळते मित्रांनो. आणि त्यातच आपल्या कामाच्या वेळेतून हे 40+ सर्व पदाधिकारी चांगलं खेळ मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतात. कोण डॉक्टर आहे, कोण वकील आहे, कोण कुठेतरी नोकरी करतोय, कोण व्यवसाय करतोय. या सगळ्यामधून त्यांनी काढलेला हा अमूल्य वेळ आपल्याला त्यांचा पाहायला मिळतो. पहिल्या षटकाच्या खेळीच्या समाप्तीनंतर 1 गडी गमावल्यानंतर वन सॉल्युशन कोरसाई मुरुड संघाची धावसंख्या आपण पाहता 1 गडी गमावल्यानंतर 14 धावा. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज सज्ज. निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. खरं तर शून्यातून विश्व निर्माण केलं आणि रायगड नाही तर रायगडच्या बाहेर देखील हा आवाज पोहोचला. खरं तर म्हटलं जातं, आम्ही बऱ्याच वेळा ऐकतो की हे नाव आता 7 समुद्रा पार जाताना पाहायला मिळत आहे. खरं तर पेन विभागातून या समालोचकांना सुरुवात केली. चेंडूला फेकून दिला. फाईन लेग सीमा रेषेच्या पलीकडे येतो या ठिकाणी दमदार षटकार. खरं तर पेन विभागातून या समालोचकांना सुरुवात केली आणि हे आवाज आता रायगड नव्हे तर रायगडच्या बाहेर जाऊन पोहोचलाय. रायगड समालोचन असोसिएशनचे सदस्य, आमचे फार जवळचे मित्र रोशनजी पाटील सर यांचं या ठिकाणी शुभ पवित्र आगमन होतं. त्यांचं आपण स्वागत या स्पर्धेमध्ये करूया. षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल 20 या अंकांवरती. अतिशय चांगला खेळ पाहायला मिळतोय. खरं तर आघाडीचा खेळाडू
चौगुले यांच्याकडून फार मोठी अपेक्षा होती, मात्र शून्यावरती बाद झाले. मात्र त्यानंतर राकेश घरत आणि विनोद तारेकर काय अफलातून स्टान्स मिळवला. मात्र चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील. चेंडूवरती शेवटपर्यंत नजर राहिली आणि या ठिकाणी सफलता प्राप्त केली जाते. आघाडीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या बाहेर होतील. षटकार आल्यानंतर यश संपादित केलं जात आहे गोलंदाज उदय गद्रे या खेळाडूंना. चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतं. उदय या खेळाडूच्या माध्यमातून आघाडीचा खेळाडू झटपट बाद झाला. त्यानंतर राकेश घरत आणि राकेश घरतनं चांगली साथ दिली होती. तारेकर यांना मात्र 3 चेंडू फेस करत असताना हॅलो हॅलो तर वीर मराठा जोय पेन संघ आपल्याला सूचित केले जाते. यस, आपल्याला 2 धावांची पेनल्टी लगावली गेली कारण आपला 12 प्रतिनिधी आमच्यापर्यंत युनिफॉर्म मध्ये नाही आहे. तर युनिफॉर्म मध्ये नाही आपला 12 प्लेयर आमच्यापर्यंत पोहोचला नाहीये. तर तुम्हाला 2 धावांची पेनल्टी लगावली गेली, याची आपण दखल घ्यायची आहे. यस, आणि आता स्कोर आम्ही पूर्णपणे सांगू आणि इनिंग संपल्यानंतर ते 2 धावा ऍड करून तुम्हाला टार्गेट दिला जाईल. ही सूचना आपल्याला खरं तर ज्यावेळेस आपण खेळाडू निवड प्रक्रिया झाली त्यावेळेस आपल्याला हे नियम आपल्याला दिले असतील. याची नोंद आपल्याला असणं फार गरजेची आहे कारण या ठिकाणी धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. 3 चेंडूचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आली 14. दुसऱ्या षटकाचे 3 चेंडू खेळ संपले असावेत. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती षटकार आणि पुनरागमन करणारी गोलंदाजी. तिसऱ्या चेंडूवरती मिळवली सफलता. धावसंख्या पोहोचली. सलामीचे 2 गडी बाद झाल्यानंतर 20 या अंकांवरती धावगती पाहायला मिळते. गोलंदाज उदय पुन्हा एकदा सज्ज असतील पुढचा चेंडू घेऊन. चेंडूच्या मेरिटनुसार फटका फक्त गतीचा वापर केला. चेंडू मिड ऑफ मध्ये पाहायला मिळेल. एकेरी धावसंख्येच्या बरोबरीनं कॅल्क्युलेशनचं क्रिकेट आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळेल. 21 लॉस ऑफ 2 विकेट्स धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. या षटकामध्ये अतिशय चांगला खेळ सादर करणारा निनाद तारेकर जो 1 डाऊनला आलाय, 3ऱ्या क्रमांकावरती आलाय, ज्याने आतापर्यंत 5 चेंडूचा फेस केलाय. 2 चौकार, 1 षटकाराच्या मदतीनं तो एकटी खेळतोय. 14 या अंकांवरती कमालीची फटकेबाजी राहिली या खेळाडूची. सातत्यपूर्वक खेळाचं प्रदर्शन राहील का निनाद तारेकरचं? आणि जर हे प्रदर्शन सातत्यपूर्वक राहिलं, मिस्टर कन्सिस्टंटच्या नावानं राहिलं, तर येणाऱ्या काळामध्ये आक्रमण पाहावयास मिळेल. कारण आक्रमण हेच बचाव कोणत्याही सांघिक किंवा वैयक्तिक खेळामध्ये संबोधिलं जातं. तेच निनाद तारेकर यांच्या माध्यमातून येईल का? पदतालिका खूप महत्वाची असते. तुमचा स्टान्स खूप महत्वाचा असतो. फटका एक्झिक्यूट करताना चेंडूच्या मेरिटनुसार तुमचं कॅल्क्युलेशन होणं गरजेचं असतं आणि ते जर चुकलं ना तर गोलंदाज हा यशस्वी होत असतो. ते चित्र मैदानाच्या आतमध्ये घडलं. चेंडू पडला, बाहेरच्या बाजूला वळाला आणि चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न असफल पाहायला मिळाला. दुसऱ्या चेंडूवरती आलेला षटकार आणि त्यानंतरच्या पुढील 2 चेंडू अफलातून राहिलेत. हा चेंडू मेरिट मध्ये आला, चेंडूला फेकून दिला, गगनचुंबी येतोय. हा षटकार तारेकर यांच्या बॅट मधून धावसंख्या पोहोचेल 27 या अंकांवरती. आम्ही वन सोल्युशन कोरलाई मुरुड संघाच्या खेळाडूंना विनंती करतोय, आपण कृपया करून संपूर्ण खेळाडू कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. कारण खेळाडू कक्ष हे आपल्यासाठी बनवलेलं आहे, आपल्यासाठी सज्ज केलेलं आहे.
म्हणून त्यामध्येच आपण सुरक्षितरित्या बसावं. धावसंख्या आपण पाहताय, पहिल्या षटकामध्ये धावसंख्या जमा झाली 14, दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या पोहोचली ती 13. 2 षटकाच्या समाप्तीनं धावसंख्या आपण पाहू शकाल 13.50च्या सरासरीनं 27 लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गडी गमावल्यानंतर 27 ही धावसंख्या. एकूण 5 षटकांची ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ड्रिंक्स ब्रेक आपल्याला पाहायला मिळतोय, कारण सकाळच्या सत्रामध्ये दमट वातावरण आहे, त्या दमट वातावरणामध्ये देखील चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. आणि आता दुपारचं हे सत्र, उन्हाचा अधिक ताप आणि त्या उन्हाच्या सत्रामध्ये अगदी पाण्याचा योग्य वापर या ठिकाणी केला जातोय. आणि खरं तर आम्ही रायगड क्रिकेट समालोचन असोसिएशनच्या अध्यक्षांना धन्यवाद देऊ आणि खजिनदार साहेबांना धन्यवाद देऊ. अशा खरं तर पाण्यासोबतच आपण पाहतोय फ्रूटची अगदी व्यवस्था, ड्रिंक्सची अगदी व्यवस्था त्या ठिकाणी केली जाते. त्यांना आम्ही धन्यवाद देऊ की उन्हामध्ये कोणताही खेळाडू या ठिकाणी चक्कर येऊन पडू नये, त्यांच्या अगदी व्यवस्थित त्यांची काळजी घेतली जाते. म्हणजे मैदानाची अगदी योग्य पाणी नव्हे तर खेळाडू देखील मैदानावरती कशा पद्धतीने चांगला खेळ करतील हे देखील या ठिकाणी पाहिलं जात आहे. 2 षटकाच्या समाप्तीनं धावसंख्या आपण पाहताय. वीर मराठा जोहे पेन संघाच्या विरुद्ध प्रथम फलंदाजी करणाऱ्या वन सॉल्युशन कोरलाई मुरुड संघाच्या धावफलकावरती 2 गडी गमावल्यानंतर पहिल्या षटकात धावसंख्या आली ती 14, दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या आली ती 13. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 13.50च्या सरासरीनं आघाडीचे 2 गडी गमावल्यानंतर 27 ही धावसंख्या पाहायला मिळते. मिडल ऑर्डरचे खेळाडू म्हणजेच मधल्या फळीतील 2 खेळाडू, तिसऱ्या क्रमांकावरती निनांत तारेकर खेळतोय. 2 चौकार 2 षटकाराच्या बरोबरीनं 3 चेंडू निर्धावाले, म्हणजे एकूण चेंडू आतापर्यंत तो खेळत असावा तो 7 चेंडूमध्ये तो वैयक्तिक खेळतो 20 अंकांवरती, तर त्याला चांगली साथ देतो 4थ्या क्रमांकावरती जमीर दाखवे. ऑन स्ट्राईक आपण पाहता 4थ्या क्रमांकावरचा खेळाडू जमीर दाखवे, तर नॉन स्ट्राईक एंडवरती निनांत तारेकर. गोलंदाजीसाठी सज्ज असतील नरेश सावंत, ज्यानं पहिल्या षटकामध्ये 14 ही धावसंख्या आणि 1 बळी मिळवला होता. पुढे लाईन डिलिव्हरी मिड ऑफच्या दिशेनं हा चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये येईल. चेंडूच्या गतीचा वापर थोडस फंबल राहिलं, मात्र एकेरी धावेवरतीच थांबावं लागलं. एकेरी धावसंख्येच्या मदतीनं तिसऱ्या षटकाची सुरुवात होत असताना 28 ही धावसंख्या ऑन स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक आपण पाहताय 28 अंकांवरती असताना पहिल्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक आपण सीमारेषेलगत पाहिले. दुसऱ्या षटकामध्ये फक्त 3 फिल्डर तुम्ही सीमारेषेलगत पाहिले आणि तिसऱ्या षटकामध्ये क्षेत्ररक्षणाची बांधणी ही मजबूत होत असताना धावसंख्या उंचावली जाईल का त्या धावसंख्येला थांबवलं जाईल. ऑन स्ट्राईक ज्याने या धावफलकाला उच्चांक स्थितीमध्ये नेलाय निनांत तारेकर ऑन स्ट्राईक वरती, ज्याच्या बॅटमधून आपण पाहताय 7 चेंडू फेस करत असताना 2 चौकार 2 षटकाराच्या मदतीनं 20 या अंकांवरती खेळतो. या 20 अंकाच्या योगदानाच्या सहाय्यानं टीमच्या एकूण धावा 28 अंकांवरती पाहायला मिळतात. म्हणजे या धावगतीचा तुम्ही विचार केला ना तर 85% धावगती ही निनांत तारेकरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. मात्र त्याच्या समोर कशी गोलंदाजी पाहायला मिळेल हे प्रश्नचिन्ह आता वीर मराठा जोहे पेनच्या समर्थकांना येऊन ठेवलाय. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केला जातोय, कारण हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये फटकेबाजी करतोय. गोलंदाज सज्ज होईल वीर मराठा जोहे पेन संघाचा सावंत हा खेळाडू. फुल लाईन डिलिव्हरी शॉर्ट मिड विकेट मध्ये हा चेंडू, एक धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, धोका संभवला जाईल का? पंचांकडे मागणी केली जाते या धावगतीची. पंचांचं बोट उंचावला अवकाशाकडे. गोल्डन विकेट बॅक टू द पॅव्हिलियन. खेळाडू होतोय धावचीच्या स्वरूपानं बाद. तिसरा गडी गमावला जातोय निनांत तारेकरच्या स्वरूपात. बघा कधी कधी तुम्हाला संकटापासून दूर जावं लागतं, थोडंसं थांबावं लागतं, विचार करावा लागतो पुढच्या आयुष्याच्या गतीमध्ये.
प्रयत्न कशा पद्धतीनं करावे लागतील या संघर्षाच्या जाणीवेमधून यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न कोणते साकारावे लागतील मित्रांनो. आणि तेच काम केलं गोलंदाजीच्या पटलावरती असताना नरेश सावंतनं पहिल्या चेंडूवरती सिंगलला प्राधान्य दिली, दुसऱ्या चेंडूवरती ऑन स्ट्राईकला आणलं निनाद तारेकनला, एक फसवा चेंडू टाकला आणि त्या फसव्या चेंडूमध्ये अडकवलेलं जाळं यशस्वीरित्या पेललं क्षेत्ररक्षकांना. एक धाव गेली, थोडंसं फंबल राहिलं आणि त्यानंतर त्या फंबलमध्ये अटकवलं आणि निनाद तारेकर यांना धावचीच्या स्वरूपानं बाद करण्यामध्ये यश आलं. ते वन सॉल्युशन कोरलाई मुरुड संघाच्या खेळाडूला वीर मराठा जोहे पेन संघाच्या क्षेत्ररक्षकांना कमालीची फिल्डिंग रचना यष्टीरक्षकाच्या माध्यमातून रचली आहे ती गोलंदाज नरेश सावंतसाठी. 2.2 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे पहिल्या षटकामध्ये 14, दुसऱ्या षटकामध्ये 13, एकूण धावसंख्या होती 27. या षटकामध्ये आतापर्यंत एक गडी गमावलाय, 2 धावा आल्यात. एकूण धावसंख्या तुम्ही पाहताय 29, लॉस ऑफ 3 विकेट्स. आघाडीचे तिन्ही खेळाडू गमावलेत. मिडल ऑर्डरच्या खेळाडूंना जंप पकडला होता, मात्र त्याला थांबू दिलं नाही, फार काळ टिकून दिलं नाही. मात्र आता महेंद्र वर्तक आणि जमीर दाखवे या 2 खेळाडूंना चांगला खेळ करावा लागेल. फुल लाईन डिलिव्हरी, ऑन साईडला फटका, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. थोडंसं फंबल राहिला आणि त्यानंतर त्या उपयुक्त कारणानं 2 धावफलक धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक जाऊन पोहोचेल 31 धावा धावफलकावरती. ज्यावेळेस तुमच्या बॅटमधून मोठे फटके येत नाहीत ना, त्यावेळेस चेंडूच्या मेरिटनुसार 2 क्षेत्ररक्षकांना भिन्नून चेंडू सीमा रेषेपर्यंत कसा दाखल होईल या चर्चेचं विनिमय असावं, तरच फलकाला आकार मिळू शकतो. कारण ही धावफलकाची गती आहे ना, ती खेळपट्टी आहे ना, ती 80, 85, 90 या धावफलकाला अगदी सहजरित्या पूर्ण करते. अशा वेळेस वीर मराठा जोहे पेन दुसऱ्या डावामध्ये कशा पद्धतीनं धावफलकाचा पाठलाग करेल या चर्चेचं उत्तर आता वन सॉल्युशन कोरलाई मुरुड संघाला त्यांच्या बॅटिंगच्या माध्यमातून द्यावे लागेल. गोलंदाज तयार आहे बॉलिंग ट्रॅकवरती. नरेश सावंत यांचा फुल लाईन डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर चेंडूची गती कमी राहिली आणि गती कमी राहिल्यामुळे मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं आणि मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवत असताना अजून एक निर्धाव चेंडू या धाव गतीवरती पाहायला मिळते. नरेश सावंत पहिल्या षटकामध्ये जरूर 14 धावा दिल्या, मात्र चुकलं तिथं तुमचे प्रयत्न थांबत नाही, तर ते प्रयत्न साकार करावे लागतात. तेच या तिसऱ्या षटकामध्ये दाखवून देतोय नरेश सावंत. 4 चेंडू फेकलेत, एक सांघिक विकेट प्राप्त केली आहे आणि 4 धावा या ठिकाणी खर्च केला. फुल लाईन डिलिव्हरी, 2 क्षेत्ररक्षक चेंडू मध्ये धावतील, मात्र त्यांना भेदून चेंडू जाय सीमा रेषेच्या पलीकडे. बिग 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 येतो या चेंडूवरती दमदार षटकार. (31+6) 37 धावसंख्या आपल्याला स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळेल. खरं तर पॅरलस षटकार आपण पाहिला. यावेळेस फलंदाजाच्या बॅट मधून 5व्या क्रमांकावरती आलेला महेंद्र वर्तक 3 चेंडू फेस करतोय. 8 ही धावसंख्या वैयक्तिक कोट्यामध्ये जमवतोय आणि या 8 धावसंख्येच्या बरोबरीनं टीमची 37 ही धावसंख्या असताना आडव्या बॅटनं फटका खेळायचा होता. चेंडूच्या बॅटच्या खालील भाग कडेला हा बॉल लागला आणि त्यानंतर गोलंदाजाच्या समोर हा चेंडू जातोय. निर्धाव चेंडूच्या साहाय्याने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. 3 षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या पहिल्या 2 षटकानंतर 27 ही धावसंख्या, या षटकामध्ये 10 ही धावसंख्या, एकूण धावफलक जाऊन पोहोचेल ते 37 या अंकांवरती.
हॅलो, रायगड क्रिकेट समालोचन असोसिएशन संतोष जी चौधरी साहेबांनी सकाळी उल्लेख केला की जवळजवळ 250 समालोचक, गुणलेखक आणि पंच या ठिकाणी या कमिटीमध्ये आहेत. खरं तर ही संकल्पना ज्यावेळेस आली त्यावेळेस जवळजवळ फक्त 12 लोक या ठिकाणी जोडली गेली होती. मात्र आज जवळजवळ 250 लोकांची ही कमिटी या ठिकाणी निर्माण झाली. खरं तर ज्यावेळेस कोणताही स्वार्थ नसतो ना त्यावेळेस लोक ही एकत्रित येतात. आणि ज्यावेळेस तुमच्या मनामध्ये पैसे कमवायचे नाही, मला माणुसकी कमवायची आणि माणुसकी जपायची आहे, त्यावेळेस निश्चित स्वरूपाने लोक तुम्हाला साथ देतात. आपण जर विचार केला ना तर खऱ्या अर्थानं ही संकल्पना आली आणि त्या संकल्पनेचा अगदी सुखकर प्रवास आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला. धावसंख्या 37 या अंकांवरती 3 गडी गमावलेत. 4थ्या क्रमांकाचा खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतोय. 2 चेंडू फेस करत असताना 2 अंकांवरती त्याला चांगली साथ देतो. 5व्या क्रमांकावरती महेंद्र वर्तक ज्यानं 4 चेंडू फेस केलेत. एका षटकाराच्या मदतीनं तो 8 या अंकांवरती खेळताना पाहायला मिळतोय. जमीर हे स्ट्राईकला आहेत आणि नॉन स्ट्राईक वरती महेंद्र वर्तक हे खेळाडू पाहायला मिळतात. 4थं षटक प्रगती स्थानावरती आपल्याला पाहायला मिळेल. ज्ञानेश्वरजी म्हात्रे यांच्या वाट्याला हे षटक येत आहे, ज्यांना मागच्या मॅच मध्ये का आउटस्टँडिंग परफॉर्मन्स दाखल केला होता. नेत्रदीपक फटके आणि अफलातून क्षेत्ररक्षणाची किमया साकारली होती. तेच खेळाडू गोलंदाजीच्या पटलावरती डान्सिंग डाऊन द विकेट समोरच्या विभागामध्ये लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे दमदार उल्लेखनीय हा षटकार. जमीर दाखवे यांच्या बॅटमधून हा दमदार फटका पाहायला मिळतोय. सुरुवातीच्या वैयक्तिक 2 चेंडू संत आणि सावध खेळ आणि वैयक्तिक 3ऱ्या चेंडूवरती आक्रमण दाखल केलं. 3 चेंडू फेस करत असताना 8 अंकांचं योगदान राहिलं आणि या 8 अंकांच्या योगदानाच्या सहाय्याने टीमच्या एकूण धावा तुम्ही पाहू शकाल 43. हा चेंडू अतिरिक्त उसळी आणि त्यानंतर बॅटीची कडा लागून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अजून एका फलंदाजाला परतीचा प्रवास या ठिकाणी करावा लागेल. 4था गडी बाद होईल. जमीर दाखवे मोठ्या फटक्यासाठी खेळण्याचा प्रयत्न. चेंडूच्या मेरिटनुसार फटका एक्झिक्यूट करायचा होता. पॉईंट आणि गलीच्या मधून डीप पॉईंट सीमारेषेला, मात्र प्रयत्न अयशस्वी राहिले आणि त्यानंतर नरेश सावंत यष्टीरक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू विसावला. फलंदाज बाद झाले 4थ्या क्रमांकाचे. मात्र ज्या पद्धतीनं महेंद्र वर्तक यांनी खेळ साकार आतापर्यंत केलाय, 5 चेंडू खेळले त्यांनी आणि 8 या धावसंख्येचं योगदान राहिलंय. अगदी मोठे फटके तर आणावेच लागतील, कारण आघाडीचे खेळाडू मैदानावरती चांगला खेळ साकारत असताना पडझड विकेटची झाली आणि त्यानंतर मधल्या फळीतील खेळाडू आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि त्या आक्रमणामध्ये अपयश हे चित्र आता मैदानावरती पाहायला मिळत आहे. मैदानाच्या आतमध्ये काय अफलातून खेळ साकार करतोय ज्ञानेश्वर म्हात्रे. खेळाडू पहिल्याच चेंडूवरती षटकार आणि त्यानंतर पुनरागमन करणारी ही गोलंदाजी नैपुण्य, कौतुकाला नैपुण्यास्पद आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाजीच्या पटलावरती पुन्हा एकदा सज्ज. अकुट पद्धतीचा चेंडू पॉइंट सीमा रेषेच्या पलीकडे येतोय. 1 बाउचा हा दमदार उल्लेखनीय चौकार. मागे काय झालं हे विसरून जा मित्रांनो, कारण संघर्षामध्ये वावरत असताना अनेक संकट तुम्हाला येतील. प्रयत्न विजयाच्या ज्योतेपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला अनेक संघर्षाच्या वाटा निर्माण येतील, अनेक डोंगर तुम्हाला मध्ये येतील. तसंच मित्रांनो, या क्रिकेटच्या खेळामध्ये वावरत असताना गोलंदाज काय करतोय
हे मला माहीत नाही मित्रांनो. विकेटची पडझड होतीये हे माझ्या संघासाठी दुर्दैवी आहे मित्रांनो. मात्र त्याच्यामधून मला प्रयत्न कसे साकार करावे लागतील माझ्या संघाला विजयाच्या अंकपटलावरती पोहोचवण्यासाठी. पहिल्या डावामध्ये धावसंख्या कशी उभारावी लागेल हे चित्र आता मैदानावरती झळकवत असताना 6व्या क्रमांकावरती आलेला किशोर घरत यानं पहिल्या चेंडूवरती सांगून दिलाय हम भी किसी से कम नाही आहे हे सांगत असताना पहिल्या चेंडूवरती धाव फलकाचं खातं खुलं केलं. 4 अंकांच्या बरोबरीनं धावसंख्या जाऊन पोहोचली 47 या अंकांवरती, म्हणजे अर्धशतकापासून 3 धावा दूर. हा फुल टॉस पंच सांगतील बिमरचा हा नो बॉल. 1+4 म्हणजे धाव फलक जाऊन पोहोचेल अर्धशतकाच्या पलीकडे 52 या अंकांवरती. बिमरचा हा नो बॉल. अतिरिक्त चेंडूची फेकी राहिली आणि फ्रीट असेल म्हणजे आत्मविश्वासाला उजाळा देणारा फटका येईल का त्याच्या विपरीत गोलंदाज आपली गुणवत्ता पुन्हा एकदा सादर करेल. कारण विकेटची पडझड आणि त्यानंतर मधल्या फळीतील खेळाडू चांगल्या खेळाचं प्रदर्शन आपल्याला करताना पाहायला मिळतात. खरं तर पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर गोलंदाजाने केलेली चुकी आणि त्या चुकीचा भुगदंड चौकाराच्या साहाय्याने आला आणि हा फ्रीटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. दबाव असेल जरूर गोलंदाजावरती, मात्र त्या दबावाला झुगारून या ठिकाणी गोलंदाजी साकारावी लागेल. फुल लाईन डिलिव्हरी. हा फटका फुल टॉस होता मिड विकेट क्षेत्रामध्ये. या ठिकाणी थोडस फंबल राहिला आणि त्याचा अगदी पुरेपूर फायदा या ठिकाणी उचलला जातोय. ज्या ठिकाणी फक्त एकेरी धावेच या ठिकाणी संमिश्र खेळ होता त्या ठिकाणी दुहेरी धावेचा उपयुक्त वापर केला आणि या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल. 4 गडी गमावल्यानंतर 54 या अंकांवरती आपल्याला धावफलक पाहायला मिळतोय. जर आपण पहिल्या षटकाचा विचार केला 14 धावसंख्या आली, दुसऱ्या षटकामध्ये 13 आणि तिसऱ्या षटकामध्ये 10 ही धावसंख्या. हा डाऊन द लेग साइड चेंडू आणि त्यानंतर आलेला हा पंचांचा पंच आमच्यापर्यंत या चेंडूवरती निर्णय पोहोचवतील. थँक्यू सर. 22चा हा चौकार धावफलकावरती नेऊन ठेवेल तो 58 अंकांवरती. गोलंदाजी जर चांगली होत असेल तर त्यांना क्षेत्ररक्षकाची ही मूलभूत साथ फार महत्वाची असते. कारण कोणताही सांघिक खेळ म्हटला ना की एक करू अवघे सोपे करू हे चित्र मैदानाच्या आतमध्ये साकारावं लागतं आणि हे चित्र कुठेतरी थोडस ऑफिशियल पंचांचा निर्णय हा अंतिम असेल यांची नोंद आपण घ्या. कारण आज आपण एक व्यावसायिक पटलावरती खेळण्याचा प्रयत्न मित्रांनो करताय. वीर मराठा जोहे पेन संघाच्या आम्ही कर्णधारांना विनंती करतोय आपण फिल्डिंग विभागामध्ये त्वरित सुसज्ज व्हा. आम्ही वीर मराठा जोहे पेन संघाच्या कर्णधारास विनंती करतोय रायगड क्रिकेट समालोचन असोसिएशनच्या अंतर्गत 40+ ची ही स्पर्धा आणि त्यामध्ये आजच्या दिवसातील हा दुसरा सामना आपल्या समोर पाहायला मिळतोय. वन सॉल्युशन कोरलाई मुरुड तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय वीर मराठा जोहे पेनच्या अगेन्स्ट. पंच आम्हाला सांगतील तिसऱ्या पंचांना या ठिकाणी आम्ही विनंती करतोय पंचांना आम्ही पंचांना विनंती करतोय
ऑफिशियल पंचांचा निर्णय हा फायनल डिसिजन असेल. बाईचा हा चौकार पंच आम्हाला सांगतील या चेंडूवरती 4 या धावसंख्येच्या बरोबरीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल. चौथं षटक प्रगती स्थानावरती असताना 5 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावसंख्या आपण पाहताय 4 गडी गमावल्यानंतर 58 ही धावसंख्या. निनांत तारेकर बाद झाल्यानंतर कोणत्याही खेळाडूला मैदानावरती फार काळ टिकता आलं नाही, फार काळ राहता आलं नाही. मात्र येणाऱ्या काळामध्ये आक्रमण करावं लागेल. बॅकफुटला जाऊन फुलचा पटका ठरलाय सक्सेसफुल. चेंडूला फेकून दिला मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे. येतोय या ठिकाणी महेंद्र किशोर घरत यांच्या बॅट मधून उल्लेखनीय चमकदार षटकार. सहा धावसंख्येच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल. 4 षटकाच्या समाप्ती अखेरीस 64 या अंकांवरती. तीन षटकानंतर अगदी धावसंख्येचा उल्लेख आपण पाहिला तर पहिल्या 2 षटकामध्ये 27 ही धावसंख्या होती. तिसऱ्या षटकामध्ये धावसंख्या होती ती फक्त 10, म्हणजे एकूण धावसंख्या फक्त होती ती 37. किमान चौथ्या षटकामध्ये 20-25 धावसंख्येचा आलेख वाढवणं गरजेचं होतं, अपेक्षित होतं आणि त्या अनुषंगानं प्रयत्न साकारित केले आणि ते प्रयत्न यशस्वी होताना पाहायला मिळाले. 26 धावसंख्या तब्बल कुठली आणि या 26 धावसंख्येच्या जोरावरती 4 षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली. 4 गडी गमावल्यानंतर 64 या अंकांवरती. आणि जर जशी फलंदाजी चौथ्या षटकामध्ये पाहायला मिळाली त्याचंच प्रतिकूल अनुकूल पाहायला मिळालं 5व्या षटकात. तर येणाऱ्या काळामध्ये किमान आपण 80 ते प्लस पेक्षा धावसंख्या पाहू शकता. 90-95 ही धावसंख्या पाहू शकता. मात्र गोलंदाजी इकॉनॉमिकल ॲव्हरेजची होईल का, कमी धावगतीची गोलंदाजी होईल का? अफलातून यष्टीरक्षण, नेत्रदीपक फटका खेळण्याचा प्रयत्न असफल राहिला आणि फलंदाज होतील या चेंडूवरती झेलबाद. पहिल्या चेंडूवरती सफलतापूर्वक कामगिरी केली जाते. गोलंदाज रुपेश म्हात्रे यांच्या माध्यमातून स्लॉगवरचं हे षटक, अगदी स्लॉगवरच्या षटकामध्ये आक्रमण केलं जातं आणि आक्रमणामध्ये जो यशस्वी ठरतो तो दुसऱ्या डावामध्ये विजयाच्या अंकपटलावरती जातो. हे आम्ही बऱ्याच वेळा अनेक क्रीडा संकुलामध्ये पाहिलंय. आणि आता तेच काम पहिल्या डावामध्ये गोलंदाजीसाठी सज्ज असताना रुपेश करताना पाहायला मिळेल का? मात्र त्याच्यावरती केलं जातं आक्रमण. चेंडू लॉंगॉन सीमा रेषेच्या पलीकडे येईल. हा धावसंख्येला विलोभनीय बदल करणारा हा दमदार षटकार. 6 धावसंख्येच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल 70 या अंकांवरती. संदीप तारेकर आक्रमण करतोय. चेंडूच्या मेरिटनुसार हा फटका मिडविकेट क्षेत्रामध्ये जाईल, पडतोय, झडतोय. मात्र या ठिकाणी दुहेरी धावसंख्येचा बचाव केला जातोय. धावसंख्या पुढे सरकेल 2 अंकानं 72 या अंकांवरती पाहायला मिळत आहे. खरं तर ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण यष्टीरक्षक नरेश सावंतनं सजवलं त्या अनुषंगाची गोलंदाजी मैदानावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आहे. पहिल्या चेंडूवरती सफलता रुपेश म्हात्रेची, त्यानंतर षटकार आणि त्यानंतर दुहेरी धावसंख्या. चेंडू मिड ऑफच्या दिशेने झळकावायचा होता, वेगानं आले
मात्र या ठिकाणी आपण तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. फलंदाज आपल्या जागेवरती सुरक्षित पोहोचला जातोय की काय, की फलंदाज त्या धावगतीवरतून थोडासा बाहेर आहे. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून हे चित्रण पुन्हा एकदा पाहिलं जाईल. आणि खरं तर संदीप तारेकर आपल्या या 2 धावा पूर्ण करताना सुसज्ज होईल का त्याच्या विपरीत क्षेत्ररक्षण दमदार आणि चोख पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये घडलं जाईल, हे चित्र आता तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून फेरबदलाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. मात्र ही चर्चा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. वीर मराठा जोहे पेन संघ पुढील 3 चेंडू कशा पद्धतीने हाताळायचे, पुढच्या 3 चेंडूवरती कोणत्या खेळाडूला थांबून ठेवायचं, ही चर्चा घडली मैदानाच्या आतमध्ये. मात्र त्याच्या विपक्षात किशोर घरत आणि संदीप तारेकर हे 2 खेळाडू चर्चा करतायत 80+ धाबा येतील का त्यापेक्षा 80च्या आतमध्ये आपल्याला रोखलं जाईल, दुसऱ्या डावामध्ये कसा खेळ सादर होईल, या चर्चा विनिमयाच्या माध्यमातून आपण पाहता. आणि या ठिकाणी पंचांचा आम्हाला कॉल येतो, ही धावा संख्या सहजरित्या पूर्ण केली जाते. स्टँडर्ड क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये धडकलं जात आहे. अगदी युवांना लाजवेल अशी धावगती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कारण आमचं वय जरी 40 झालं असेल तरी आम्ही तारुण्यात खेळतोय, हे चित्र मैदानाच्या आतमध्ये घडतंय. 2 खेळाडूंच्या माध्यमातून संदीप तारेकरच्या सोबत किशोर घरतच्या माध्यमातून हा चेंडू हम भी किसी से कम नहीं है. दांडी गोल फलंदाज होईल या चेंडूवरती. त्रिफळाची बाद. फलंदाज होतो या चेंडूवरती किशोर घरत हा खेळाडू होतो बाद. मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 73 या अंकांवरती. 4थ्या षटकात जरूर 26 धावा आल्या, मात्र त्या 26 धावांमध्ये सातत्य ठेवता आलं नाही आहे. जी खेळी साकार केली त्या खेळीचं प्रतिबिंबत्व पुन्हा एकदा साकारायचं होतं 5व्या षटकामध्ये, मात्र त्याच्यापासून थांबून ठेवलं 5व्या गोलंदाज रुपेश म्हात्रेनं. पहिल्या चेंडूवरती सफलता, त्यानंतर षटकात दुहेरी धावा, त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर फलंदाज डबल झाला बाद. ही धावगती डाबातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल रुपेश म्हात्रे. धावसंख्या किती होईल या चेंडूवरती स्पष्टपणे आपल्याला पाहावयास मिळेल. गोलंदाज असतील सज्ज. हा चेंडू आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज धावचीच्या गतीनं होतील या ठिकाणी बाद. 30 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपला. धावा संख्या जाऊन पोहोचली 73 या अंकांवरती. 2 धावा संख्येने पॅनलाइज, म्हणजे धावा संख्या जाऊन पोहोचेल 75 या अंकांवरती. आणि गरज असेल, आवश्यकता असेल विजयासाठी 76 या धावा संख्येची. धन्यवाद मित्रांनो. 76 धावा कशा पूर्ण होतील वीर मराठा जोहे पेन संघाला, ते पाहूयात की वीर मराठा जोहे पेन या धावसंख्या सहजरित्या पूर्ण करेल की वन सॉल्युशन कोरलाईक मुरुड संघ ही धावसंख्या डिफेंड करण्यामध्ये सज्ज असेल. ऐकूया दुसऱ्या डावामध्ये आपण रामजी मोरे सरांना. धन्यवाद. हॅलो हॅलो. हॅलो. तर चला मित्रांनो, आपण इनिंग ब्रेकमध्ये, या स्पर्धेचा नियम आहे की इनिंग ब्रेकमध्ये टॉस झाला पाहिजे. तर मागील दोन्ही सामन्याचे पराभूत संघ विघ्नहर्ता पनवेल अलिबाग आणि त्याचबरोबर भूमिका 11 श्री मलंग वाहुंजे चा दोन्ही संघाची कर्जदार विनंती असेल आपल्याला आपण नाणेफेकी करता यायचं आहे. कॉम्बॉक्समध्ये टॉस का बॉक्समध्ये आपण यायचं आहे आणि नाणेफेक केलं जाईल. मी विनंती करेन लक्ष्मणजी लासे सरांना. सर आपण
टॉस आपण पार पाडायचा आहे. हॅलो, प्रफुल्ल पाटील विघ्नहर्ता पनवेल अलिबाग आणि नरेश ठोंबरे भूमिका 11 श्री मलंग वावजे. राष्ट्रवादीचे आमचे अनिल दादा यांना विनंती करतोय आपण नाणेफेकीसाठी या मान्यवर कक्षामध्ये यायचंय. आजच्या या तिसऱ्या दिवसातील ही तिसरी मॅच, हा तिसरा सामना, तिसरी लढत आपण पाहतोय. एका बाजूला विघ्नहर्ता पनवेल अलिबाग आणि दुसऱ्या बाजूला भूमिका 11 श्री मलंग वावजे. या नरेश भाऊ, तर आमचे राष्ट्रवादीचे अनिल दादा यांच्या शुभ हस्ते या सामन्याचं नाणेफेक या टॉस बॉक्स मध्ये होते. छाप असा कॉल आणि छाप येतोय. वामजी संघाचे कर्णधार नरेश दादा, नक्कीच खूप चांगली देहयष्टी तुमची आहे आणि चांगलं फिटनेस तुम्ही मेंटेन केलंय. पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यामध्ये नाणेफेक जिंकल्यानंतर काय निर्णय असेल? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण घेणार आहोत. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. एकंदरीत प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध कधी खेळलात आपण? ओळखतो पण एवढा केस करू शकत नाही. नाही खेळलेत का अगोदर? या अगोदर नाही नाही खेळले नाहीत. मात्र संघाला एक संघाची ओळख आहे तुमची. प्रतिस्पर्धी संघाला रोखायचं असेल तर किती धावांपर्यंत रोखण्याचं मानस? 60 मध्ये मी रोखायचा प्रयत्न करणार. 60च्या आत. कुठले असे महत्त्वाचे गोलंदाज ज्यांच्यावर ही जबाबदारी? योगेश तांडेल, रुपेश जामकर या दोघांच्या जबाबदारी जास्त असणार. कसं वाटतंय आमचं रायगड क्रिकेट समालोचनचं हे रायगड प्रीमियर 40+ आयोजन? मस्त आयोजन केले आणि आम्हाला 40+ वाल्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म ते दिलेलं आहे, त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. नाणेफेक जिंकली असती तर काय स्वीकारलं असतं? आम्ही पण क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं. आता फलंदाजी करायची आहे. वामजे संघ नक्कीच एक बलाढ्य संघ आहे. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं असेल त्यांचा खेळ. या संघाविरुद्ध खेळायचं असेल तर किती धावांपर्यंतचं उद्दिष्ट तुम्ही समोर ठेवताय? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. एकंदरीत 50+, 60+? 60+. कारण ह्या मैदानावर आपण जर पाहिला 2 दिवसाचा खेळ जर पाहिला असेल तर 80च्या पुढे धावपळ देखील जातोय. तर नक्कीच 60+ जाण्याचा मनस असेल. तर असे कुठले महत्त्वाचे 3 ते 4 फलंदाज ज्यांच्यावर ही जबाबदारी आहेत? प्रसाद आहे, सचिन आहे, आहेत असे बरेच आहेत. ऑल द बेस्ट. तर नाणेफेकीचा कॉल जिंकलाय भूमिका 11 श्री मलंग वावजे, नरेश ठोंबरे यांचा हा संघ. नक्कीच दोन्ही संघांना मी ऑल द बेस्ट देतोय आणि पुढील सामन्यासाठी नक्कीच धावतं समालोचन घेऊन येतील आमचे राम मोरे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सर. तर नक्कीच ज्यांच्या गोड मुखातून, ज्यांच्या गोड वाणीतून आपण नाणेफेकीचा कौल पाहिला, संदीपजी मोरे सर. आणि नाणेफेकीचा आपण विचार केला तर मात्र कौल जिंकला तो म्हणजेच भूमिका 11 श्री मलंग वावजे या संघाने कौल जिंकला. माझ्यामध्ये क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. नक्कीच पुढील सामना सुद्धा खूप कमालीच आपला पाहायला मिळाला. मात्र तत्पूर्वी आपण वळूया आपल्या चालू असलेल्या सामन्याकडे, जिथे मात्र आपला सामना पाहायला मिळतो. एका बाजूला वन सोल्युशन कोरलाई मुरुड, तर एका बाजूला वीर मराठा जोहे पेन. या दोन्ही संघाचा विचार केला मित्रांनो तर दोन्ही संघ पहिले सामने विजयी झाले. त्यामुळे या दोन्ही सामन्यांना जर, या दोन्ही संघांना जर एका तराजूमध्ये तुलायचं म्हटलं तर दोन्हीही संघ समतुल्य म्हणून पाहायला मिळत आहेत. अगदी दोन्ही बॅलन्स संघ आहेत. मात्र यावेळेस एक संघ पराभूत होईल हे मात्र निश्चित होईल आणि एक संघ असा ठरेल जो मात्र बॅक टू बॅक 2 सामने विजयी होईल. तो मात्र कुठल्या संघाला मिळेल. पहिलाच बॉल आपण जर पाहिला, यस डायरेक्ट हिट. मात्र फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचला होता आणि पहा तिथे मात्र 2 धावा अतिरिक्त मिळाल्या. तर पहिलं षटक आपण जर पाहिलं तर संघ गोलंदाज किशोर करत आणि धावा मात्र मिळाला 3 धावा.
सलामीचे फलंदाजाचा विचार केला तर नारायण सर आणि त्याचबरोबर नरेश सावंत हे दोन खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. टार्गेट जर पाहिलं तर टार्गेट माझ्यामध्ये तब्बल 76 धावांचं टार्गेट आहे. त्याचबरोबर या संघाला 2 धावांची पेनल्टी लगावली, त्यामुळे हा टार्गेट 76 धावांचा पाहायला मिळतोय. अन्यथा हे टार्गेट आपलं 74 धावांचं पाहायला मिळालं असतं. आणि क्रिकेटमध्ये आपण पाहतो बऱ्याच वेळा एकेरी दुहेरी धाव हे किती महत्त्वाचे असते. आपण रायगड प्रीमियर लीग म्हणजे त्याचं इथे लोअर फुल टॉस बॉल गुडघ्याचा वापर अक्रॉस द लाईन खेळलाय, स्क्वेअर लेगला चेंडू जातोय सीमा रेषे पार, हा येतोय दमदार षटकार. तर आमचे रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सल्लागार झहीर पटेलजी यांचं इथं शुभागमन होते, त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. बरीच वर्ष त्यांनी समालोचनावर अधिराज्य गाजवलं होतं, त्याचं व्यक्तिमत्व इथे व्यासपीठावर उपस्थित होतं, त्यांचं हार्दिक स्वागत. झहीरजी पटेल, हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच खऱ्या अर्थाने एक समालोचन क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे. अगदी बरेचसे आज जे आपण मोठमोठे समालोचक जे पाहतोय, अगदी ज्यांचं समालोचन क्षेत्रामध्ये ज्यांचं बोटभर धरून या क्षेत्रामध्ये उतरलेत असे आमचे ज्येष्ठ समालोचक झहीर पटेल सरांचे या ठिकाणी आगमन झाले. सो वेलकम. ओ इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतंय. चेंडू डॉट चाला बरोबर लगेच अपील पंचाकडे केली जाते की आवडतो चेंडू का. याच आपण बऱ्याच वेळा आपण पाहतो की खेळाडूचे या कमजोर कडू आहेत की जर डॉट चेंडू गेला तर वाईट मागायचा, आणि इथे मात्र पंच स्पष्ट करतायत की चेंडू अवांतर नाहीये, लाईन दिशा दोन्ही योग्य आहे. एस आणि इथे एस फलंदाजाच्या माध्यमातून रिव्ह्यू इथे घेतला गेलाय की चेंडू अवांतर आहे का. तर नक्कीच आमचा स्क्वॉड क्रिकेट मात्र निर्णय सोपावला गेलाय. आणि नक्कीच जर वेळ आहे तोपर्यंत आपण या गोष्टीवर वार्तालाप करूया की संदीपजी मोरे सरांनी वर्णन केलं की आमचे झहीर पटेल सर खऱ्या अर्थाने आमच्या बाजूच्या गावामध्ये राहतात. जेव्हा आम्ही दुसरी तिसरीला शक्यतो असो किंवा त्यापेक्षा लहान, तेव्हापासून झहीर सर आमच्या गावामध्ये येऊन समालोचन करतात आणि त्यांचे आवाज आमच्या कानावरती जाऊन आज आमचे जे शब्द निघत आहेत ते त्यांचे शब्द आहेत असं व्हायला हरकत नाही आहेत. येस, तर फेअर चेंडू आहे, योग्य चेंडू आहे आणि इथे मात्र डॉट चेंडू पाहायला मिळतोय. पंचाची नजर खूप तीक्ष्ण आहे, कारण पंचांचा आपण उल्लेख केला तर बराच वर्षाचा दांडगा अनुभव या सर्व पंचांना आहे. पंच आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये कैलास पाटील सर मॅन फ्रॉम आपला कोळेवाडा, रवी पाटील सर मॅन फ्रॉम रोहिंजन आणि त्याचबरोबर सुनील पाटील सर मॅन फ्रॉम मोरबी पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर पहिल्या षटकाचा नक्कीच आपण पुन्हा एकदा उल्लेख करूया. पहिल्या चेंडूवर 3 धावा, दुसऱ्या चेंडूवर षटकार, त्यानंतर मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आले होते. यावेळेस मात्र काय अप्रतिम फटका पाहायला मिळतो, टपली शॉट ज्याला खऱ्या अर्थ म्हटलं जातं. डीप पॉइंटला चेंडू जातोय, येईल चौकार. येस, अगदीच पुलशॉट आपला पाहायला मिळाला. जिथे मात्र थर्डी या क्षेत्राचं बंधन आहे त्या बंधनाचा पुरेपूर फायदा घेतला जातोय. पहिल्या चेंडूवर जरी या आधीच्या चेंडूवर जरी चौकार आला असला तरी मात्र कमबॅक करण्याची ताकद होतोय हा गोलंदाज किशोर गरज. या आधीच आपण सुद्धा विचार केला तर दुसऱ्या चेंडूवर षटकार आला होता. त्यानंतर मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट प्रकारचे फेकले गेले. त्यानंतर 5व्या चेंडूवर जरी चौकार आला तरी पुन्हा एकदा कमबॅक केलं. शेवटच्या चेंडूवर आली एकच धाव. अशा प्रकारे पहिलं षटक इथे समाप्त होतोय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर आपण जर पाहिलं तर धावा फलकावरती आहे त्या 76 धावांचं टार्गेट चेस करत असताना केवळ आणि केवळ 14 धावा. तर त्याचबरोबर आपण या आधीच्या षटकामध्ये आपण ज्या प्रकारे पॅनल्टीचा उल्लेख केला होता आपण मिस्टर रोहित पवार मॅन फ्रॉम चौक, आतापर्यंत आपण गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये ज्यांना पाहिलं आणि त्यांच्याशी संवाद करताना आपण
उल्लेख केला होता की 2 धावांची पॅनल्टी या संघाला लावले आणि एक एक धाव क्रिकेटमध्ये किती महत्त्वाची असते. तर आपण रायगड प्रीमियर लीगमध्ये पाहिलं अजय भोईर या गोलंदाजाने 6 चेंडू 1 धाव पाहिजे असताना तब्बल 4 विकेट बाद केले आणि 1 धाव सुद्धा त्याने खर्च केली नाही. यस, अजय पाटील बेलवली. यस, या गोलंदाजाने आपण पाहिलं म्हणजे 1 धाव किती घातक ठरू शकते. आणि तिथे आपण जर पाहिलं तर माझ्या मते त्याच मॅचमध्ये आधीच्या षटकामध्ये 2 धावा सहज मिळाल्या होत्या, मात्र एकच धाव घेतली गेली आणि ती एक धाव जी घेतली नव्हती ती मात्र शेवटपर्यंत अक्षरशः धोक्याची घंटा ठरली. तर पहिलं षटक इथे समाप्त झालं जिथे आपण पाहिलं 14 धावा धावफलकावरती आलेत. आजोरी आपण जर विचार केला तर इथून सामन्यामध्ये कमबॅक करू शकेल का हा संघ हे पाहणं महत्वाचं असेल. व इथे फटका चांगला आहे, अगदी डीप लॉंग ऑफला चेंडूला खेळलाय, गॅप मधून चेंडू जातोय, 1 बाउन्स, येतील 4 धावा. तर 4 धावा आल्या आणि या 4 धावांची पुनश्च एकदा 4 स्कोर काढा. पुढे सर सवेल 18 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाज राकेश घरत याच्यावरती मात्र पहिल्याच चेंडूवर प्रहार चढवला गेलाय. नरेश सावंत याच्या माध्यमातून नरेश सावंतचा जर आता खेळीचा आपण विचार केला तर मात्र आता मात्र 1 षटकार 2 चौकार आणि 1 एकेरी धाव, त्याचबरोबर 2 चेंडू मात्र डॉट स्वरूपाचे खेळला म्हणजे 6 चेंडूमध्ये 15 धावा हे खेळ पाहायला मिळतं. तर एका बाजूला मात्र आपण उल्लेख केला तर नारायण सर केवळ 1 चेंडू फेस केलाय, मात्र त्यामध्ये आपण जर पाहिलं तर 3 धावा या धावची स्वरूपाच्या पाहायला मिळाल्या. आणि इथे फटका खूप चांगला आहे, लोअर फुल टॉस होता, काय कमालीचं जजमेंट पाहायला मिळालं. चेंडू सरळ धाडू दिलं जात आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने, सीमारेषे पार हा येतोय दमदार षटकार. तर मागे चेंडूवर पहा मोठा प्रहार आला होता, यावेळेस सुद्धा आक्रमण केलं होतं. या चेंडूवर मोठा प्रहार घेण्याचा प्रयत्न केला, मात्र थोडं मिस टायमिंग होत आहे. वेल कनेक्शन पाहायला मिळालं नाही, एज मिळाली आणि केवळ 1 धाव इथे घेऊन स्ट्राईक रोटेट केली जाते. संयम दाखवला जातोय आणि त्याचबरोबर एखादा खराब चेंडू आला तर मात्र आक्रमण सुद्धा केलं जात आहे. या एकेरी धाव्याने आपण धावफलक जर पाहिलं तर मग धावफलक पोहोचते 25 या अंकावरती. 76 धावांचं टार्गेट आहे, टार्गेट खूप मोठं आहे, मात्र त्या प्रकारची फलंदाजी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. अगदी पहिल्या षटकापासून पहिल्या चेंडूवर पासून आक्रमण केलं गेलंय. पहिल्या चेंडू आल्या 3 धावा, तिथून मात्र कुठेही प्रकारची लगाम लावली गेली नाहीये. गोलंदाजाला इथून मात्र कमबॅक करावा लागेल, अन्यथा हा सामना जिंकणं काहीसं कठीण होऊन बसेल. इथे पाव उसळी मिळाली होती, पंचांचा इशारा मात्र येतो. जळी उसळी मिळाली असली तरी मात्र थोडीशी दिशा चुकीची आहे. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर हा चेंडू निघून गेलाय आणि पंचाच्या माध्यमातून इथे अवांतर चेंडू घोषित केला जातोय. ही पंचांना राईट्स असतात, एखादा चेंडू जर गोलंदाजाची दिशा आणि लाईन जर भरकटला तर मात्र पंच त्याला त्वरित पॅनलाइज करतात आणि तो चेंडू त्याला अवांतर म्हणून घोषित करतात. त्या गोलंदाजाचा चेंडू तो पुन्हा डिलिव्हर करावा लागतो. तर मागे चेंडू जरी अवांतर आला असला तर मात्र त्यानंतर पुन्हा एक डॉट चेंडू पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे म्हटलं होतं की इथून गोलंदाजांना कमबॅक करावा लागेल, अन्यथा विजयापासून तुम्ही मात्र कोसो दूर फेकले जाल. आणि हा कानमंत्र जणू काय गोलंदाजाने स्वीकारलाय काय, राकेश घरतने स्वीकारलाय की काय. त्वरित अवांतर चेंडू नंतर डॉट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस मात्र ऑनसाईडला चेंडूला खेळलं गेलंय. अगदी शांत पद्धतीचा खेळ पाहायला मिळतो, कुठल्या प्रकारची घाई मात्र केली जात नाहीये आणि 1 धाव मिळेल. एका धावेने पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट केली जाते आणि खऱ्या अर्थाने ज्या फलंदाजी स्ट्राईकला येणं गरजेचं आहे, नरेश सावंत याला मात्र स्ट्राईकला आणलं जाते, कारण त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार 2 चौकार आपल्याला पाहायला मिळालेत. म्हणजे टचमध्ये फॉर्ममध्ये त्याला वारंवार स्ट्राईक आणण्याचा प्रयत्न केला जातोय, यशस्वी झालाय. पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळेल का? हो, इथे का आणलं जात आहे, मात्र इथे फटका फसतोय. अगदी जाळं रचलं गेलं होतं नरेश सावंतसाठी, जाळामध्ये फसतोय, सरळ चेल देऊन जातोय. नरेश सावंतला यावं लागेल बॅक टू दी पवेलियन.
हेच अगदीच आपण जर पाहिलं फलंदाज मात्र इथे बाद होते. आपण खेळीचा उल्लेख केला तर 9 चेंडूमध्ये 22 धावा त्याच्या बॅटमधून आला नरेश सावंत. ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर 2 षटकार 2 चौकार ही खेळी पाहायला मिळाली. आणि नक्कीच आपण जर या संघाचा विचार केला तर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यस वीर मराठा जोहेपेन या संघाचा विचार केला तर मात्र कालच्या दिवसामध्ये जर आपण जर पाहिलं तर 82 धावांचा टार्गेट ज्या संघाने चेस केला होता तो संघ म्हणजेच न्याय एंटरप्राइजेस वरची ओवळे. आणि आज मात्र जर पाहिला तर सेकंड हायएस्ट स्कोर 75 धावांचा टार्गेट वीर मराठा जोहेपेन या संघाने भूमिका 11 मलंग वावंजे या संघाच्या विरुद्ध चेस केला होता. ही संधी पुन्हा एकदा या संघासमोर येऊन ठेपले. यावेळेस टार्गेट आहे 76 धावा म्हणजे स्वतःचाच रेकॉर्ड इथे ब्रेक करण्याची संधी निर्माण झाली या संघाला. यस टार्गेट आपण याचा स्कोर कार्ड आहे 27 धावा धाफालकावरती आहेत. आपण पाहतो 76 धावांचं टार्गेट आहे. टार्गेट खूप मोठं आहे. आणि आतापर्यंत खेळीचा उल्लेख केला तर नरेश सावंतने खूप चांगली खेळी केली होती. मात्र तदनंतर नरेश सावंत बाद झाल्यानंतर आता मैदानामध्ये येतोय किशोर घरत. किशोर घरतला ही जबाबदारी स्वीकारावी लागेल. नरेश सावंतची भूमिका स्वतःला इथे पार पाडावी लागेल. आणि नारायण सर यांना मात्र साथ द्यावी लागेल. पहिलाच बॉल यावेळेस फलंदाज किशोर घरत साठीचा टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला. चेंडू रीड करता आला नाही फलंदाजाला. सरळ विसावतो यष्टीरक्षकाच्या आतामध्ये आणि डॉट चेंडू पाहायला मिळतोय. कमालीचं हे षटक पहिलाच चेंडू गोलंदाज किशोर घरत याचा. याची इथे मात्र फुटवर्कचा वापर खोलवर टप्प्याचा चेंडू होता. तिथे मात्र सरळ क्षेत्र गोलंदाजच्या आतामध्ये चेंडू विसावतोय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला रोखलं गेलंय. बॅक टू बॅक डॉट चेंडू इथे किशोर घरतने डिलिव्हर केलेत. फलंदाज यस ज्ञानेश्वर शिर्के फलंदाज. मी म्हटलं होतं की नरेश सावंत बाद झाल्यानंतर ज्ञानेश्वरला ही जबाबदारी स्वीकारावी लागेल. मात्र इथे ज्ञानेश्वर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न धडपण आलं होतं. बॅक टू बॅक 2 चेंडू इथे डॉट खेळले होते. त्याच धडपणामध्ये हा फटका खेळला गेलाय. टायमिंग प्रॉपर होताना पाहायला मिळालं नाही. सरळ चेल गेला क्षेत्राच्या हातामध्ये आणि नरेश सावंत पाठोपाठ मात्र आता ज्ञानेश्वर शिर्के याला सुद्धा यावं लागेल डकआउट मध्ये. माफ करा पण जर पाहिलं बाद झाला फलंदाज तो म्हणजे नारायण सर बाद झालेत आणि ज्ञानेश्वर शिर्के मात्र आपण पाहिलं होतं नॉन स्ट्राईक एंडला. कारण नरेश सावंत बाद झाल्यानंतर मात्र षटक समाप्त झालं तिथे मात्र स्ट्राईक चेंज झाली होती. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये रुपेश म्हात्रे याला आपला पाहायला मिळेल. टार्गेट ज्या प्रकारे आपण उल्लेख केला टार्गेट मोठा आहे. यावेळेस मात्र नरेश सावंत बाद झाल्यानंतर संघ मात्र थोडंसं आता स्ट्रगल करतोय. दडपणामध्ये गेलाय प्रेशरमध्ये गेलाय. यामध्ये तेळ मात्र शंका नाही आहे. जी भूमिका नरेश सावंतने स्वीकारली होती अगदी पहिल्या षटकामात्र हाडामारी केली होती. अटॅकिंग क्रिकेट दाखवलं होतं. मात्र त्या प्रकारचं प्रत्युत्तर त्याच्या पश्चात मात्र कुठल्या फलंदाज करताना पाहायला मिळत नाहीये. रुपेश मात्र आक्रमण करेल का रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. टायमिंग प्रॉपर पाहायला मिळाला नाही. स्क्वेअरला जिथे मात्र डीप पॉईंटला चेंडू जातोय आणि धाव मिळेल ती केवळ आणि केवळ एकच धाव मिळते आणि स्ट्राईक एंडला मात्र आणलं जाते. ज्ञानेश्वर शिर्के या फलंदाजाला आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत 4 चेंडूमध्ये केवळ एकच धाव खर्च केले. यस काय कमालीची गोलंदाज आणि त्याचबरोबर महत्त्वाचा फलंदाज बाद झाला तो केलं म्हणजे यस नारायण सर यांना बाद काढण्यामध्ये यशस्वी झालं. पुन्हा एकदा अगदी ऑफ साईडला चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. टायमिंग व्यवस्थित पुन्हा एकदा होत नाहीये. आणखीन एकच धाव यावेळेस खर्च होते. खऱ्या अर्थाने कमबॅकिंग षटकाची ज्या गरज होती ते षटक मात्र पाहायला मिळते. राकेश गरत याने नरेश सावंत यांना बाद केल्यानंतर थोडंसं लगाम लावली होती आणि तीच लगाम पुन्हा एकदा अगदी कसून धरतोय गोलंदाज किशोर घरत. षटकातील शेवटचा चेंडू या ठिकाणी डिलिव्हर केला जाईल. शेवटच्या बॉलवरती तरी एखादा मोठा फटका पाहायला मिळेल का? कारण या चेंडूवर जर एखादा मोठा फटका आला ना तर मात्र जे धडपण आहे ते कुठेतरी रिलीज होताना पाहायला मिळेल, कमी होताना पाहायला मिळेल. याचा मोठा फटक्याची गरज होता म्हटलं होतं. शेवटच्या चेंडूवर मोठा फटका येणं गरजेचं आहे. काय मंत्र स्वीकारलाय अगदी आणि शेवटच्या चेंडूवर येतोय बिग हिट. फलंदाज यस रुपेश म्हात्रे याच्या बॅटमधून येतोय हा षटकार.
क्या बात आहे, कमालीचा फटका पाहायला मिळाला. जिथे टार्गेट आता आपण पाहिलं, ज्या वारंवार टार्गेटचा उल्लेख करतो की 76 धावांचं टार्गेट आहे. टार्गेट खूप मोठं आहे. याच संघाला संधी आहे, कारण मागील सामन्यामध्ये या संघाने 75 धावांचं टार्गेट चेस केलेलं आहे. यावेळेस 76 धावा तुम्हाला चेस करायच्या आहेत. आणि त्या वेळ आता मात्र सामन्याचं समीकरण जर पाहिलं तर येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 41 धावांची गरज आहे. आणि पहा मित्रांनो, जेव्हा आपण अगदी मैदानाच्या समोर जर पाहिलं तर आपला मेट्रो आपल्याला इथून धावताना पाहायला मिळते. म्हणजे खारघर हे शहर आता मात्र आधुनिकीकरणाकडे वळताना पाहते, विकासाकडे जाताना पाहायला मिळतंय. आणि त्याच या विकासाच्या शहरामध्ये यावेळेस आपण या क्रिकेटचा या सामन्यांचा आनंद घेतोय. आणि सामने जर आपण उल्लेख केला तर मात्र रायगड 40+ प्रीमियर लीग 2024-25चं हे पर्व आपल्याला पाहायला मिळतोय. हे पहिलं पर्व आपल्याला पाहायला मिळतंय. आणि काय दिमागदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. 13 डिसेंबर 2024 रोजी या सोहळ्याची सुरुवात झाली. यस, मागील सामन्याचा उल्लेख केला त्याच्या आपण वारंवार या सामन्यामध्ये उल्लेख करतो की मागील सामन्यामध्ये याच संघाने 75 धावा जेव्हा चेस केला त्यावेळेस आपण जर पाहिलं तर सूत्र 12 चेंडूमध्ये 33 धावांचं सूत्र मागील सामन्यामध्ये होतं. मात्र यावेळेस जर आपण पाहिलं तर थोडंसं कठीण आहे, थोडंसं महाग आहे. कारण आता मात्र गरज आहे 12 चेंडू आणि तब्बल 41 धावांची गरज आहे. मात्र क्रिकेटमध्ये कुठल्याही क्षणी तुम्ही कलाटणी घेऊ, सामन्याला कलाटणी मिळू शकते. आणि मी कालच म्हटलं होतं की लीग फॉर्मॅट म्हटलं मित्रांनो तर मात्र एखादा सुवर्ण अलंकार जसा मोत्याने विणला जातो, अगदी त्या प्रकारचे सर्व खेळाडू एका प्रत्येक संघ मालकाने एक हिरे निवडले आहेत. त्यामुळे हे खेळाडू कुठल्याही अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत हार मानत नाहीत. 12 चेंडू 41 धावांचे हे सूत्र मात्र इथून चेस केलं जाईल का? समोरील संघ जर आपण पाहिला तर वन सोल्युशन कोरलाई मुरुड हा संघ या धावा डिफेंड करेल का, हे पाहणं महत्त्वाचे असेल. मी मगाशीच म्हटलं होतं आज सामन्याच्या सुरुवातीलाच की दोन्ही संघ विजेते संघ आहेत. एका संघाला मात्र इथून पराभवाचं तोंड पाहावं लागेल हे मात्र निश्चित आहे. तो संघ मात्र कुठला असेल. आणि एक संघ जर आपण पाहिला तर बॅक टू बॅक 2 सामने विजयून सेफ झोनमध्ये जाताना पाहायला मिळेल. इथे मात्र काय कमालीचा चेंडू पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल जमीर दाखवे याचा आपला पाहायला मिळतोय. फलंदाज ज्ञानेश्वर शिर्केसाठी. ज्ञानेश्वर शिर्केचा विचार केला तर याआधी एक चेंडू फेस केला होता, त्यामध्ये एक धाव आली होती. म्हणजे आता ज्ञानेश्वर शिर्केला सुद्धा विचार करावा लागेल की रुपेशला स्ट्राईकला आणावं लागेल की काय, कारण 12 चेंडू 41, आता 11 चेंडू 41 धावा. इथे मात्र ऑफ साईडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये आहे. सरळ क्षेत्राच्या हातामध्ये चेंडू जातोय. दबावामध्ये हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. ज्ञानेश्वर शिर्के बॅक टू दी डकआउट. मैंने देखा आपण जसं पाहतोय जसं मात्र वातावरण गरम होतंय तसं मात्र सामना रंगतदार होताना पाहायला मिळतो. आणि त्यामध्ये आणखी रोमांच, आणखी थ्रिल बनण्याचं काम आमचे डीजे मॅन करतात. अप्रतिम संगीत आपल्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांसाठी पाहायला मिळतंय. आता मात्र सूत्र येते जिथे मात्र आपण पाहिलं हे सामना, हे षटक सुरू होण्याआधी 12 चेंडू 41 धावांची गरज असताना बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट स्वरूपाचे खेळले आणि त्याचबरोबर एक विकेट मिळवला. आणि आता मात्र सामना येऊन ठेपलाय. येणारे 10 चेंडू आणि 41 धावांची गरज. म्हणजे इथून तुम्हाला प्रत्येक चेंडू मागे चौकार आता येणं गरजेचं आहे. एक डॉट चेंडू तुम्हाला बराचसा प्रेशर देऊन जाऊ शकतो, बराचसा धडपण देऊन जाऊ शकतो. आणि एखादा मोठा फटका तुम्हाला थोडंसं प्रेशर तुमचं कमी करेल. तो फटका येणं गरजेचं आहे. इथे मात्र 2 धावा मिळतील की काय, पंचांकडे नजर आहे. आणि पंचांनी मात्र इथे थर्ड अंपायरचा इथे मात्र निर्णय घेतलाय. डिसिजन पेंडिंग आहे. आमच्या स्क्वॉडकडे मात्र निर्णय सोपवला गेलाय. निर्णय आपल्यापर्यंत लगेच पोहोचवला जाईल. 2 धावेचा प्रयत्न करणं गरजेचं आहे, कारण यावेळेस तुम्हाला दुहेरी धाव विजय करू शकत नाही. त्यामुळे धावा जेवढ्या येतील तेवढं जमवणं गरजेचं आहे. 5.5चा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलाय. फलंदाज बाद आहे. येत नव्हत्या त्यामध्ये फलंदाज बाद होत आहेत. आता मात्र धडपण्यामध्ये बराचसा वाढ होताना पाहायला मिळेल. आता मात्र येणारे सूत्र असेल 9 चेंडू आणि 40
धावांची गरज. इथून तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये कमीत कमी 2 षटकार आता येणं गरजेचं असेल. जिथे आतापर्यंत आपण पाहिला हा सामना थोडासा कठीण वाटत होता. संघ वीर मराठा जो हे पेन या संघाला आता मात्र हा सामना अशक्यतेकडे वळतोय की काय, कारण तुम्हाला इथून एकही डॉट चेंडू खेळण्याची संधी नसेल, मुभा नसेल. एक डॉट चेंडू तुम्हाला बराचसा सामन्यापासून लांब घेऊन जाऊ शकतो. यदा कदाचित तुम्हाला पराभवाचं तोंड सुद्धा दाखवू शकतो. मात्र इथून जर प्रत्येक चेंडूवर मोठा फटका आला तर मात्र तोच प्रेशर, तेच दडपण तुम्ही समोरील संघाकडे वळवू शकता. इथे कार्पेट लांडी छुटू जातो. ऑन साईडला एक धाव घेतले, पुन्हा एकदा 2 धावेचा प्रयत्न. अगदी थ्रो खूप चांगला पाहायला मिळाला. बाउंड्री लाईन लगत तो तिथून मात्र थ्रो केला गेला. सरळ यष्टिकेशकाच्या हातामध्ये 2 धावा इथे मिळतील. या 2 धावांनी आता मात्र येणारे 8 चेंडू आणि 38 धावांची गरज असेल. 8 चेंडू 38 धावा. त्या बॉलवर सुद्धा आपण जर पाहिलं केवळ इनसाइड एज डायरेक्ट हिटचा जर संपर्क चेंडू आणि यष्ट्यांचा झाला असता तर मात्र नक्कीच फलंदाजाला माघारी यावं लागलं असतं. 7 चेंडू 38 धावा. 6 चेंडूवर 6 षटकार येताना सुद्धा पाहायला मिळाले. मात्र या चेंडूवर जर 2 धावा आल्या कमीत कमी तर मात्र ते सूत्र पाहायला मिळेल. अन्यथा शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूवर 6 षटकार येऊन सुद्धा हा सामना कटविला. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. आणि त्याचबरोबर हे षटक इथे समाप्त होत आहे. एंड ऑफ दी 4 ओव्हर्स. आपण जर स्कोर कार्डचा विचार केला, धावा फलकावरती आहेत त्या 39 धावा. आता मात्र येणारे 6 चेंडू आणि 37 धावांची गरज. जर येस म्हणजे कंपल्सरी चेस आहे पहा. इथे तुम्ही आता 6 चेंडू 6 षटकार जरी खेळले तरीही तुम्हाला कुठल्याही प्रकारची इथून सवलत दिली जाणार नाहीये. तुम्हाला पराभवाचं तोंड हे पाहावंच लागेल, कारण एका धाव्याने सुद्धा तुम्ही सामना पराभूत होऊ शकता. मात्र इथून जर गोलंदाजाने 1-2 चुका केल्या, 1-2 चेंडूवर जर षटकार वगैरे आले तर मात्र सामन्याला एक वेगळी कलाटणी मिळेल. मात्र या क्षणी या चुका गोलंदाज करणं खूप कमी आहे, कारण 40+ सामने आहेत. प्रत्येक खेळाडू या क्षेत्रामध्ये शिजलेला आहे. हॅलो चेक. तर याच दरम्यान मंचावरती ज्यांची नुकताच हजेरी लागली आहे ते आमचे आदरणीय समीर शेठ पाटील नेरे. त्याचनंतर विजय भालेकर साहेब पनवेल प्रीमियर लीगचे ते आयोजक आहेत. आमचे आदरणीय समीर पाटील यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं हार्दिक 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 असं स्वागत. त्या दरम्यान आमचे नितीनजी जोशी ही त्यांच्या समेत आहे, त्यांचंही हार्दिक हार्दिक असं स्वागत. आपण आलात आणि या रायगड प्रीमियर लीगची आपण शोभा वाढवली, मंचाची आमच्या शोभा वाढवली. आपलं हार्दिक हार्दिक असं सहर्ष स्वागत आम्ही करतोय. तर आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि 6 चेंडू आपण जिल्हा उल्लेख केला होता, 37 धावांची गरज होती. 3 चेंडू आणि 35 धावा. आता मात्र सामना आणि इथून पहा अगदी आपला देवारामधला दिवा विजण्याच्या आधी ज्या प्रकारे फडफडत असून अगदी त्या प्रकारचा प्रयत्न हा फलंदाजाचा पाहायला मिळतोय. या षटकार येतोय शेवटचा का होईना मात्र प्रयत्न दाखवले जातात की आम्ही स्ट्रगल केलं. यस पराभूत जरी असलं तरी मात्र शेवटपर्यंत आम्ही आमचे प्रयत्न सोडणार नाही. षटकार आला, षटकाने धावा मात्र पोहोचतायत त्या 47 धावा. 2 चेंडू आणि 29 धावा. या बॉलवर सुद्धा फटका खूप चांगला आहे. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 षटकार.
मात्र यावेळेस टायमिंग होत नाहीये आणि येस नो बॉल कारण चेंडू रिलीज येस एक चेंडू 16 धावा आणि षटकाराची हॅट्रिक सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाज येस मिस्टर ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या बॅटमधून एक चेंडू आणि 16 धावांची गरज. पुण्याचे एकदा दमदार फटका बॅक टू बॅक 4 चेंडू आणि 4 षटकार मिस्टर ज्ञानेश्वर म्हात्रे. आता मात्र कर्णधाराला असं वाटलं असेल की या ज्ञानेश्वर म्हात्रे या फलंदाजाला आम्ही का आधी पाठवण्याचा चेंडू द्यायचा आहे प्लीज विनंती असेल. आणि पहा 76 धावांचा हा पल्ला पार पडत असताना केवळ 10 धावांनी हा संघ पराभूत झालाय. चला चेंडू द्यायचा इकडे प्लीज. त्याचबरोबर विजयी संघाचं आम्ही कौतुक करतोय. वन सोल्युशन कोर्लाई मुरुड संघ कौतुक असेल आणि वीर महाराणा जोये पेन संघ बेटर लक फॉर द नेक्स्ट मॅच. आणि चला पंच तो बॉल चेंडू आपण घ्यायचा प्लीज. 4 चेंडू द्यायचे इकडे. सो थँक्यू व्हेरी मच वन सेकंड. आणि पुन्हा एकदा आपण पुढील मॅच आपण त्वरित सुरुवात करणार आहोत. पुढील सामना आपला पाहायला मिळेल विघ्नार्थ पनवेल अलिबाग वर्सेस भूमिका 11 मलंग वावजे. दोन्ही संघाचा विचार कर दोन्ही